नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिली बातमी आहे या बुलेटिन मधली ती अफगाणिस्तानमधून आलेली पण आपल्या भारतीयांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। कारण 150 भारतीय नागरिकांचं अपहरण झालं अशी बातमी आली होती। मात्र हे सगळे म्हणजे हे 150 भारतीय नागरिक सुरक्षित झाल्याचं तालिबानने म्हटलेलं आहे, सुरक्षित असल्याचं तालिबाननी म्हटलंय। हे 150 भारतीय नागरिक जे त्यांचं अपहरण झालं नाही असं तालिबानने म्हटलंय। त्या 150 जणांना विमानतळाच्या आत नेल्याचं तालिबानचं म्हणणं आहे। काबूल विमानतळावरूनच या 150 जणांच्या अपहरणाची अफवा सगळीकडे पसरली होती। अर्थातच त्यामुळे त्या लोकांचे नातेवाईक जे भारतात आहेत ते सगळे चिंतेत होते। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, खरं तर तिथून भारतीयांना सुरक्षित आपल्या देशात आणण्यासाठी विशेष मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे। नेमकं हे काय अफवा पसरली होती आणि आताचं वास्तव काय आहे? महत्वाचं म्हणजे C-317 या विमानामध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानामध्ये भारतीयांना आणण्याकरिता जवळपास 150 प्रवासी हे विमानतळावरती होते, विमानतळाच्या पार्किंगमध्ये। आणि या 150 प्रवाशांमध्ये जर बघितलं अनेक शीख समाजाचे आहेत, याशिवाय भारतीय शीख समाजातले आहेत, त्यांचे अफगाणी इंडियन सिटीजन आहेत, असे सगळे आहेत। आणि हे सगळे काल रात्री 12 वाजेपासून विमानतळाच्या परिसरात पोहोचले होते आणि त्यांचा प्रयत्न होता की विमानतळाला प्रवेश मिळावा। आणि पण ज्या पद्धतीने काबूल विमानतळाच्या आजूबाजूला जोरदार गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यांना, त्यामुळे त्यांनी ते पार्किंगच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला। आज सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर तालिबानी लढाकूंनी या गाडीला विमानतळाच्या दिशेने घेऊन जाताना पाहिलं। त्यानंतर चर्चा पुढे आली आणि अफवा पसरली की या सर्व 150 प्रवाशांचं अपहरण झालेलं आहे। त्यानंतर आता तालिबानच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही यांना विमानतळाच्या आतमध्ये प्रवेश देण्याकरता विमानतळाच्या दिशेने घेऊन गेलेलो आहे, यांचं अपहरण झालेलं नाही असं स्पष्टीकरण तालिबानच्या वतीने मिळालंय। त्यामुळे जो अनेकांचा जीव पाण्यात पडलेला होता तो आता कुठेतरी त्यांनी श्वास टाकलेला आहे की अनेक नातेवाईक त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत। अशावेळी ज्या पद्धतीनं घडामोडी घडतात, तालिबानची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये हा भारतीयांसाठी दिलासादायक निर्णय असं म्हणावं लागेल। प्रशांत, दुसऱ्या गेटने त्यांना आतमध्ये नेल्याचा दावा तर करण्यात येतोय, म्हणजे विमानतळाच्या आतमध्ये नेल्याचा दावा करण्यात येतोय, पण तिथून भारतीयांना आणण्यासाठी आपल्या वायुसेनेनं काय विशेष मोहीम आखलेली आहे? साधारणपणे किती भारतीय नागरिक आता अफगाणिस्तानमध्ये अडकलेले असतील? आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते ते व्यापारी खास करून अफगाणिस्तानमध्ये आहेत, भारतीय समाजाच्या एकतर शीख समाजातले आहेत, त्यानंतर पंजाबी कुटुंबीय आहेत, काही गुजराती कुटुंब आहेत, हे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले आहेत। या सगळ्यांना पूर्वीच सूचना देण्यात आली की कमर्शियल फ्लाईट लवकर बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी भारतात परत यावं। पण त्यानंतरही अनेक भारतीय तिथे अडकून पडल्यामुळे शेवटी भारतीय हवाई दलाला इंग्लंडच्या नौदलामध्ये इंग्लिश खाडीमध्ये कोकण 2021 सैन्य सराव, INS ताबर आणि HMS वेस्टमिनिस्टर लढाऊ जहाज सहभागी। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, खरं तर तिथून भारतीयांना सुरक्षित आपल्या देशात आणण्यासाठी विशेष मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे। नेमकं हे काय अफवा पसरली होती आणि आताचं वास्तव काय आहे? महत्वाचं म्हणजे C-317 या विमानामध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानामध्ये भारतीयांना आणण्याकरिता जवळपास 150 प्रवासी हे विमानतळावरती होते, विमानतळाच्या पार्किंगमध्ये। आणि या 150 प्रवाशांमध्ये जर बघितलं अनेक शीख समाजाचे आहेत, याशिवाय भारतीय शीख समाजातले आहेत, त्यांचे अफगाणी इंडियन सिटीजन आहेत, असे सगळे आहेत। आणि हे सगळे काल रात्री 12 वाजेपासून विमानतळाच्या परिसरात पोहोचले होते आणि त्यांचा प्रयत्न होता की विमानतळाला प्रवेश मिळावा। आणि पण ज्या पद्धतीने काबूल विमानतळाच्या आजूबाजूला जोरदार गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यांना, त्यामुळे त्यांनी ते पार्किंगच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला। आज सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर तालिबानी लढाकूंनी या गाडीला विमानतळाच्या दिशेने घेऊन जाताना पाहिलं। त्यानंतर चर्चा पुढे आली आणि अफवा पसरली की या सर्व 150 प्रवाशांचं अपहरण झालेलं आहे। त्यानंतर आता तालिबानच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही यांना विमानतळाच्या आतमध्ये प्रवेश देण्याकरता विमानतळाच्या दिशेने घेऊन गेलेलो आहे, यांचं अपहरण झालेलं नाही असं स्पष्टीकरण तालिबानच्या वतीने मिळालंय। त्यामुळे जो अनेकांचा जीव पाण्यात पडलेला होता तो आता कुठेतरी त्यांनी श्वास टाकलेला आहे की अनेक नातेवाईक त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत। अशावेळी ज्या पद्धतीनं घडामोडी घडतात, तालिबानची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये हा भारतीयांसाठी दिलासादायक निर्णय असं म्हणावं लागेल।
प्रशांत, दुसऱ्या गेटने त्यांना आतमध्ये नेल्याचा दावा तर करण्यात येतोय, म्हणजे विमानतळाच्या आतमध्ये नेल्याचा दावा करण्यात येतोय, पण तिथून भारतीयांना आणण्यासाठी आपल्या वायुसेनेनं काय विशेष मोहीम आखलेली आहे? मध्ये थांबलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांना दूतावासाच्या माध्यमातून योग्य मेसेज मिळत नाही की त्यांनी या वाहनांच्या माध्यमातून त्यांना पोहोचायचं, आणि जोपर्यंत तालिबान सोबत त्याचं कोऑर्डिनेशन होत नाही, कारण की विमानतळाच्या आतमध्ये जरी अमेरिकन सुरक्षा सैनिक असले पण विमानतळाच्या बाहेर जे आहे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सध्या तालिबानींच्या हातात आहे. आणि काबूल विमानतळावर जवळपास 3 ते 4 लाख लोक एकत्र येतात दररोज आणि विमानतळाच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक स्थिती आपण उद्गिद्ध स्थिती आपल्याला पाहायला मिळते, अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण जी आहे ते हॉटेलपासून विमानतळापर्यंत येण्याची. त्या संदर्भात आता तालिबानांच्या वतीनं काय प्रयत्न केले जातात, कारण की तालिबान स्पष्ट करते, त्यांच्या प्रवक्त्यांनी ज्या वतीने स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही कोणावरही अत्याचार करणार नाही आणि जे इथे इतर देशातले नागरिक आहेत त्यांना सुरक्षेचं वातावरण देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. पण परिस्थिती जर बघितली त्यापेक्षा विपरीत परिस्थिती आहे. प्रचंड भीतीदायक परिस्थिती आहे. दररोज गोळीबार सुरू आहे, अनेक महिलांवरती अत्याचार होत आहे असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीयांना तिथून काढणे हे एक मोठं आव्हान आहे. पण भारतीय हवाई दल यासाठी पुरेपूर प्रयत्न करते. अमेरिकन सुरक्षा दलांच्या सहकार्याने आणि भारतीय दूतावासाच्या सहकार्याने तिथे जे लोक भारतीय दूतावासाच्या संपर्कात येत आहेत त्या सगळ्यांना तिथून काढण्यासाठी भारतीय दूतावास तालिबानच्या सोबत संपर्क करून तालिबानांसोबत कोऑर्डिनेशन करून त्या लोकांना विमानतळावर आणताय आणि विमानातून भारतात परत आणण्याकरता प्रयत्न मोहीम राबवत आहे. अगदी प्रशांत, जी दृश्य आपण बघतोय त्या विमानतळावरची दृश्य अक्षरशः हादरवणारी आणि सुन्न करणारी अशी दृश्य आहेत. प्रचंड हजारोंच्या संख्येनं लोक तिथे थांबलेत, म्हणजे जी पात्र ठरलेले आहेत देशाबाहेर जाण्यासाठी त्यांची संख्या सुद्धा हजारोंनी तिथे आहे. लष्कर तिथे तैनात आहे, ब्रिटिश लष्कर आहे, अमेरिकन लष्कर आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे 150 भारतीय आता तरी आम्ही अपहरण केलं नाही असं तालिबान म्हणतंय, पण त्यांच्यासोबत अन्य देशांचे किती नागरिक असू शकतात याची काही कल्पना आहे? हे 150 जे खास करून जे प्रवासी आहेत त्यामध्ये अफगाणी नागरिक आहेत, त्यानंतर भारतीय नागरिक आहेत, याशिवायही इतर देशाचे नागरिक असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की तालिबानच्या माध्यमातून ही बस आणि या बसेसची सेवा सुरू करून यांना हॉटेलमधून पिकअप करून त्यांना विमानतळापर्यंत आणण्यात आलं होतं. त्यामध्ये अनेक भारतीयांचे ज्या पद्धतीनं माहिती पुढे आली, अनेक डॉक्टरी क्षेत्रात कार्यरत असलेले, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक यामध्ये नागरिक आहेत, जे भारतीय नागरिक आहेत ते देखील यामध्ये समाविष्ट असल्याची सूचना प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांना तिथे आता विमानतळाच्या आतमध्ये घेऊन गेल्याची माहिती तालिबानने दिलेली आहे. पण या संदर्भात अजूनही कोणी स्पष्टीकरण पुढे आलेलं नाहीये. जोपर्यंत भारतीय दूतावासाच्या वतीनं कुठलंही स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत आपल्याला या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. पण हा तालिबानचा दावा आहे असं म्हणू लागेल. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ते 150 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि आम्ही त्यांना विमानतळाच्या आतमध्ये नेलेलं आहे असं तालिबाननं म्हटलंय. तालिबानच्या प्रवक्त्यानं हे सांगितलेलं आहे. अजूनही जसं प्रशांतनं सांगितलं तसं भारतीय दूतावासाकडून याबद्दल काही म्हटलेलं नाहीये, पण सगळेच जण ही अपेक्षा करतायत की या 150 नागरिकांचं अपहरण झालेलं नसेल आणि हे 150 भारतीय नागरिक सुरक्षित असतील. जसं तालिबाननं म्हटलंय की आम्ही इतर देशांच्या नागरिकांना काही करणार नाही आहोत त्याप्रमाणे, आणि अपहरण झालेलं नाहीये यावर विश्वास ठेवून इथे लवकरात लवकर तिथले भारतीय नागरिक परततील अशी आपण अपेक्षा करूयात. आणि अफगाणिस्तानमधल्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहणार आहोत. आणि यानंतर राज्यातली एक महत्त्वाची बातमी आहे करोना नंतर आलेल्या वाढीव बिलासंदर्भातली. करोनाच्या दोन्ही लाटेमध्ये ज्या रुग्णालयांनी अतिरिक्त बिलं घेतली त्यांच्याकडून ती सगळी बिलं तात्काळ वसूल करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या होत्या. बिलं वसूल करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर आता निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या अनेक खासगी रुग्णालयांनी तब्बल 17 कोटी रुपयांची अतिरिक्त बिलं घेतल्याचं लेखापरीक्षण अहवालानंतर स्पष्ट झालं होतं आणि ही बिलं आता वसूल करण्याचं काम सुरू आहे. एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये 7 कोटींची वसुली करावी लागणार आहे. मात्र खासगी रुग्णालयं बिलं परत करायला तयार नसल्याचं समोर आलंय. वारंवार सांगूनही बिलं परत न देणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय पावलं उचलतात हे बघावं लागणार आहे. रुग्णालयांना माहिती असून सुद्धा त्यांनी जादा बिलं घेतली हा म्हणजे खंडणी उकळण्याचाच प्रकार आहे आणि अशा रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.
ह्याच्यामध्ये ऑडिटेड ज्यांचे बिल्स आहेत त्या ऑडिटरनी बिल तपासल्यानंतर जर काही दोष आढळला असेल आणि ऑडिटरनी तपासल्यानंतर ऑडिटरनी काही परत त्यांच्याकडे क्लेम केले असतील जास्तीचे की बाबा हे अतिरिक्त बिल घेण्यात आलेलं आहे, अशा वेळेस त्यांची त्या हॉस्पिटलकडून वसुली करणं क्रमप्राप्त आहे आणि ते कलेक्टर्स कमिशनरनी केली पाहिजे, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून केली पाहिजे आणि ती डॉक्टरांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण ते त्यांनी कन्व्हिन्स केलं पाहिजे कलेक्टर्स कमिशनर्सनी आणि ऑडिटर्सनी की बाबा हे नियम आहेत, ह्या नियमाच्या बाहेर जाऊन असं झालेलं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून ही रक्कम येणे लागते. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं कारवाई व्हायला पाहिजे. त्या हॉस्पिटलची बिलं हॉस्पिटलनी वाढीव दिलेली त्याची बंधनकारक आहे की त्यांना त्या रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना ती बिलं परत द्यावी. जर मृत नातेवाईक असेल, मृत रुग्ण असेल तर नातेवाईकांना ती बिल परत द्यावी, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आजच्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे माननीय पोलीस आयुक्त, माननीय आयुक्तांना की जर अशा प्रकारची बिलं संबंधित रुग्णालय देत नसेल तर त्यांच्यावरती फौजदारी तात्काळ करा आणि ती बिलं परत करण्याच्या संदर्भामध्ये सूचना करा. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत, पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी. गोविंद, वारंवार तू याबद्दलच्या बातम्या दिल्या होत्या, ज्यावेळेला ही बिलं प्रत्यक्षात या लोकांना भरावी लागली होती तेव्हापासून ते कसं रुग्णालय नकार देत आहेत त्यांची पूर्ण परतफेड करायला, हे सगळं आपण दाखवलेलं होतं. आत्ताचे काय अनुभव आहेत लोकांचे आणि साधारणपणे किती रुग्णालयांच्या बद्दल ही अशी तक्रार आहे? केतकी, जसं तुम्ही म्हणालात की आपण याचा वारंवार पाठपुरावा करतो आहोत. सगळ्यात आधी पहिली ज्यावेळेस लाट आली होती त्याच वेळेस नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या आणि राज्य सरकारने त्यावर समिती गठीत केली होती. खरं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी त्या समितीमध्ये होते. नंतर लक्षात आलं की महानगरपालिका क्षेत्रात आहे, मग महानगरपालिकेचा लेखा विभाग त्यांना हे काम देण्यात आलं आणि दोन्ही लाटेमध्ये आश्चर्यकारक आकडेवारी समोर आलेली आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 17 कोटी आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7 कोटी रुपयाची अतिरिक्त बिलं या खाजगी दवाखान्यांनी उकळलेली आहेत. हे स्पष्ट झालेलं आहे. ऑडिटचा अहवाल आहे. 6,000 बिलं तपासल्यानंतर त्यांनी ही अतिरिक्त रक्कम या रुग्णालयाला द्यावी लागेल असा अहवाल दिलेला आहे. मात्र संबंधित जे रुग्णालय आहेत, पिंपरी चिंचवडमधलं आदित्य बिर्ला हॉस्पिटल असेल, ओजस असेल, माझ्या मागे जे आहे ते NRS हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये सुद्धा यांना सुद्धा बिलाची रक्कम देण्यासंदर्भातले आदेश आहेत. गुंजकर हॉस्पिटल आहे, जीवन ज्योती हॉस्पिटल आहे, असे अनेक हॉस्पिटल आहेत. आता यानंतर डॉक्टरांचा IMA जी संघटना आहे त्यांचा असा दावा आहे की ज्यावेळेस कॅपिंग केले गेले, फिक्स रेट केले गेले सरकारकडनं उपचाराचे, त्यावेळेस आमचा जो विचार आहे त्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी जे फिक्स रेट केले ते अन्यायकारक होते. त्या संदर्भात याचिका आम्ही दाखल केलेली आहे आणि दावा प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही आता जी अतिरिक्त रक्कम आहे ती देणार नाही. काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये लोक म्हणायचे की कितीही पैसे घ्या पण जीव वाचवा. मेडिकल स्टाफ अतिरिक्त बोलवला, ऑक्सिजनच्या सिलेंडरचे पैसे जास्त होते आणि त्यामुळे आम्ही ते तशी बिलं घेतलेली आहेत. पण ज्यावेळेस कायदा होतो त्यावेळेस आदेश दिला जातो तो पाळणं सगळ्यांना बंधनकारक आहे. आणि कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठी जो आहे तो अतिशय क्लेशदायक होता. तिथे पण गोविंद तेच विचारायचं आहे की जी रुग्णालय नकार देत आहेत आता, काही कारणं सांगितली जात आहेत, पळवाटा अनेक काढल्या जातील आता, कारण लाखो नाही कोट्यवधीच्या ह्याच्यात कदाचित ही बिलं असू शकतील. तर मग या रुग्णालयांवर काय कारवाई केली जाणार आहे याबद्दल काही बोललं जात आहे? अर्थातच काल आढावा बैठक ज्यावेळेस झाली या संदर्भामध्ये त्यावेळेस खासदार शिवसेनेचे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आता पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. जर तुमच्याकडे आता या तक्रारी आल्या आणि संबंधित विभागाने किंवा संबंधित हॉस्पिटलने ऐकलं नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केला. खरं तर हा सगळा पैसा जो आहे अतिरिक्त घेणं हा खंडणी स्वरूपात घेतल्याचाच आरोप आता रुग्णांचे नातेवाईक करतात. त्यामुळे खंडणीचे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्यामुळे राजेश टोपे जसं त्यांनी आता बोलताना सांगितलं की डॉक्टरांनी सहकार्य करावं आणि त्यांनी सहकार्य केलं तर हे बिलं मिळू शकतात. माझ्यासोबत ही तरुण आहेत, यांनी अनुभव घेतलेला आहे. विकास, काय तुमचा अनुभव आहे? बिलं का दिली जात नाहीये? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाने याकडे ऑडिट केलं. नागरिकांच्या कोरोना नातेवाईकांनी त्याच्या तक्रारी केल्या, त्या तक्रारीनुसार ऑडिट केलं. परंतु महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं फक्त त्याच्यावर लेखी नोटीस देण्यापैकी काही कारवाई केलेली नाही.
आणि ते रुग्णांचे पैसे परत देण्याची मागणी होत असताना सुद्धा हॉस्पिटल कुठलीही ऐकत नाहीत आणि हॉस्पिटलवर आता महापालिकेनं आणि राज्य शासनाने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. अर्थातच परवाने रद्द करावे जर ही बिलं दिले जात नाहीत. एक एक युक्तिवाद असाही केला गेला की 6,000 बिलं जर तपासली आणि 7 कोटी रुपये जर रक्कम निघते तर सरासरी 10,000 एकाला परत द्यावे लागतील. पण 10,000 असो का 10 रुपये असो अतिरिक्त बिलं घेतल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांना ते कायद्यानुसार परत करावे लागतील हे स्पष्ट आहे. आता जी जबाबदारी आहे ती नागरिकांची आहे पुन्हा एकदा की पोलिसांकडे जात आहेत का आणि पोलीस जे पालकमंत्र्यांनी आदेश दिले त्यानुसार या संबंधित रुग्णालयाविरुद्ध काही कारवाई करतात का? कारण की रुग्णालयाची जे अगदी आणि गोविंद तोपर्यंत आपण सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहोत. तुम्ही देखील या बातमीवर लक्ष ठेवून राहा, कारण ज्या नागरिकांचं ज्या रुग्णांच्या नातेवाईकांचे हे अतिरिक्त पैसे गेलेले आहेत ते त्यांच्या हक्काचे पैसे ते मिळवून देईपर्यंत न्यूज 18 लोकमत सातत्यानं याचा पाठपुरावा करत राहणार आहे. पुण्यामध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती आहे, कारण पुण्यामधून सुद्धा कोरोना रुग्णांच्या बिलासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते. पुणे जिल्ह्यातल्या खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या कोरोना बिलाचं ऑडिट केल्यानंतर एकूण बिलांच्या रकमेपैकी जवळपास 17,23,32,072 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांकडून आकारलेल्या बिलाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. खरं तर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सौहार्दपूर्ण वागण्याने मी खरंच अचंबित झाले होते. त्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये फॉलोअपसाठी गेले होते तेव्हा तिथल्या स्टाफशी बोलण्यासाठी म्हणून मी डॉक्टर निलांबरी यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा काहीही आढेवेढे न घेता हॉस्पिटलच्या स्टाफशी बोलणं केलं. सगळ्या प्रोसिजरनंतर मला ₹98,000 इतके पैसे हॉस्पिटलकडून परत मिळाले. हॉस्पिटलकडून महानगरपालिकेने जी ॲक्शन घेतली त्यांच्या विरोधात लवकरात लवकर, त्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमधून बिलाची रक्कम त्वरित मिळाली आणि त्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे मी माझे आई आणि माझी फॅमिली यांच्याकडून शतशः धन्यवाद. काही जणांना पैसे परत मिळालेले आहेत, मात्र तरीही अनेक जण असे आहेत की ज्यांना आपले वाढीव पैसे परत मिळालेले नाहीयेत आणि अतिरिक्त बिलं घेणारी ही हॉस्पिटल्स ही मुख्यतः कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत जी बिझनेस ग्रुप्सकडून चालवली जातात. IMAच्या डॉक्टरांची वैयक्तिक हॉस्पिटल्स यात क्वचितच असावीत असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र सरकारने जे कॅपिंग ऑफ चार्जेस करून जी बिलांचे आणि दराचे जे रेट लावले होते हे डॉक्टरांना अजिबात परवडणारे नव्हते आणि एकतर्फी निर्णय शासनाने घेतला होता. याबद्दल माननीय आरोग्यमंत्री, माननीय आरोग्य सचिव यांच्याबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनने महाराष्ट्र राज्य शाखेने अनेकदा त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे. प्रत्यक्ष भेटून किमान 8 ते 10 वेळा त्यांना या पद्धतीचं निवेदन आणि अर्जही दिलेला आहे की ही दराची आकारणी ही अत्यंत अन्यायकारक आहे, हॉस्पिटलला न परवडणारी आहे, परंतु तरीही त्याकडं सतत दुर्लक्ष केलं गेलं. त्याच्यामुळं 7 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई हायकोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या या कॅपिंग ऑफ चार्जेस किंवा हे जे दरनिश्चिती आहे याबद्दल आम्ही एक खटला दाखल केला होता की जो अजूनही प्रलंबित आहे. ब्रेक नंतर बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी. कोरोना विरोधातल्या लसीकरणाबाबतची जागरूकता आता वाढतीये. इतकंच नाही तर यासोबतच ही मोहीम लोकांना लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याचं कामही करतेय, ज्यामुळे लोकांवर पडणारा आर्थिक ताण कमी केला जाऊ शकेल. लोकांना आपल्या गावापासून लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी संजीवनी मोहिमेअंतर्गत वाहन व्यवस्थेची सुद्धा सोय करण्यात आली आहे. पाहुयात हा रिपोर्ट.
भेसलय गावात सकाळ झाली आहे आणि संजीवनीच्या लसीकरण मोहिमेची बातमी लोकांपर्यंत वेगानं पोहोचतीये. लोकांना सरकारकडून लस दिली जातीये आणि या लोकांच्या नोंदणीची जबाबदारी संजीवनी टीमच्या खांद्यावर आहे. यहाँ पे संजीवनी की मुहिम चल रही है. मैंने टीका लगवाया. मैं खुश हूँ क्योंकि यहाँ पे तीसरी लहर भी आ सकती है, इसलिए सभी को टीका लगवाना चाहिए. संजीवनी मोहीम फक्त लोकांना लस घेण्यासाठीच तयार करण्याचं काम करत नाहीये, तर गावागावातून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं कामही करतेय. यासाठी विशेष बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. येथे आणण्यात आलेल्या सर्व लोकांना एक विशेष कार्डही देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये लसीकरणाबाबतची सगळी माहिती दिली जातीये. मुझे यहाँ पर संजीवनी की तरफ से वो लेके आए हैं, गाड़ी में बैठाकर लेके आए हैं और मेरे भैया भी आए हैं मेरे साथ में. हम दोनों भाई बहन आए हैं और बाकी जो हमारे घर के सदस्य थे उन्होंने लगवा लिया है. हम दोनों भाई बहन ही रह गए थे, इसलिए हम यहाँ पे लगवाने के लिए आए हैं. वाहनांची सोय करून लोकांना लसीकरण केंद्रांवर घेऊन जाणं अत्यंत गरजेचं होतं. यामुळे लोकांचे पैसेही वाचले, जे लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खर्च करावे लागले असते. एक बस के माध्यम से कहीं दूर जाना पड़े तो उनके लिए बहुत एक इम्पॉसिबल सा एक टास्क हो जाता है. फिर उसमें ज़्यादातर लोग सोच लेते हैं कि ठीक है नहीं करा रहे. संजीवनी टीम जो अपने पिछले 10 दिन से काम कर रही है, कम्युनिटी लेवल पे सपोर्ट कर रही है हर किसी को कि आप वैक्सीनेट करवा लीजिए, बेटर रहेगा फ्यूचर के लिए और अभी के लिए भी.